कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। राज्यात आज एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद संप पुकारल्याने ठिकठिकाणी प्रवाशांचे हाल होताना दिसतायत। कोकणात बहुतांश बसस्थानकावर शुकशुकाट पसरल्याने सामान्य नागरिकांचा प्रवास आज थांबलेला पाहायला मिळतोय। एसटी सरकारी कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारतायत। मागील 2 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा लढा पुन्हा एकदा कर्मचारी वर्ग आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी देताना दिसतायत। एसटी संदर्भात आर्थिक बाब, एसटीचे खाजगीकरण, नवीन वाहनांची खरेदी, नवीन एसटी वाहन स्वमालकीचे असावे, शिवाय 2016 पासून प्रलंबित असणारा महागाई भत्ता, कर्मचारी वर्गाचे घरभाडे मिळवण्यासाठी शिस्त व आवेदन पद्धत रद्द व्हावी यासाठी हे संप पुकारले जात आहेत। आगामी काळात येऊ ठेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकांआधीच या मागण्या पूर्ण करा अशी एकंदरीत सरकारला वेठीस धरण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारलेलं पाहायला मिळतंय। रायगडमधील सर्वच बसस्थानकात एसटी सेवा किरकोळ स्वरूपात सुरू आहे। महाड एसटी बसस्थानकातून सकाळपासून 52 फेऱ्यांपैकी 23 फेऱ्यात झाल्या आहेत अशी माहिती महाड बस स्थानक प्रमुख शिवाजी जाधव यांनी दिली आहे। शिवाय नागोठणे आणि अलिबाग बस स्थानकातून महत्त्वाच्या मार्गांवरील बसेस सुरू आहेत।